सकाळी सकाळी पेठला चाललो आहे, नकाशाबरोबर घेतला आहे, बाईकवरती चाललो आहे, मित्र पण सोबत आहे. आणि आता आपल्याला पेठला जायचं आहे आणि पेठला कसं जायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर बघू आता. समोरचा घुमट दिसतोय का, घुमट आकाराचा एक डोंगर दिसतोय, तिथं जायचं आहे आपल्याला. आणि थोड्याच वेळात पेठच्या पायथ्याशी पोचलेलो आहेत. आणि हा पेठच्या समोरचा पायथ्याचा लोकेशन आहे. हा कुत्रा आमच्या सोबती आलेला आहे आणि कुत्रा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ही बघा, रस्त्याने येता जाताना पर्यटकांनी चूल पेटवलेली. परत कुत्रा म्हणतो आहे की बिबट्यांपासून सावध राहा. आता हा माझा मित्र आहे बाईक चालवणारा, त्याने काठी घेतल्या हातात आणि गडाकडचा रस्ता आहे पकडलेला आहे त्यांनी आता. आणि या गडाच्या पायथ्याचा या प्रवेशद्वार या पवनखिंड. आणि आता आम्ही वरती चाललेलो आहेत गडावरती. हे बघा, टाटा पॉवर हाऊसचा प्रोजेक्ट पवनचक्क्या. सुंदर असा व्ह्यू आहे आणि निसर्गरम्य असा निसर्गाच्या कुशीत, सह्याद्रीच्या कुशीत रमलेला असा हा पेठ किल्ला. आणि बघा हा पेठ किल्ला. अजून पेठच्या आतमध्ये जायचं आहे, पण बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही पेठ किल्ल्याचा. हा पेठ किल्ल्याचा लोकेशन आहे. हे बघा, सुंदर असं वातावरण. आणि हा समोरचा डोंगर आहे. ही कचराकुंडी. पेठच्या किल्ल्याच्या इथे स्वच्छ भारत मिशन, कचरा इथेच टाकावा असं त्यांनी बोर्ड लावलेला आहे. आणि ही तोफ आहे प्राचीन काळातली. 2 तोफा आहेत. ते तोफांचा आकार बघा, मोठ्या मोठ्या तोफा आहेत. इथं दारूगोळा भरण्याचा बघा दगड आहे, कोरलेला आहे. पाठीमागचा व्ह्यू आहे. आज समोरचं आहे गणपती मंदिर, गणपतीची मूर्ती आहे, सुंदर असं गणपती. आणि गुहा आहेत आतमधल्या. बघा, एकदम अंधार आहे, काळोख आहे, काहीच दिसत नाही. हा कुंड आहे पाण्याने भरलेला, शुभ्र एकदम असं शुद्ध पाणी, थंडगार. या पायऱ्या आहेत, पायऱ्यांच्यावरती सेल्फी काढतोय बघा. हा मोठा हौद आहे. वरती हौद आहे डोंगर माथ्यावरती. कदाचित जनावरं वगैरे त्या काळातील त्यांच्यासाठी असेल. हा व्ह्यू बघा. परत टाटा पॉवरचा डोंगर. आणि हा किल्ला आहे तुंगगड. इथून 3 किल्ले दिसतात. हा माझा मित्र परत इकडनं उतरतो आहे बघा. हे सिनियर सिटीजन आलेले इकडे. हा खाली उतरताना इशारा करतो, सांभाळून चाला म्हणतो. रस्ता गोल दरी आहे एकदम. या परत आतमधल्या गुहा आहेत आणि या लेण्या आहेत आतमध्ये, आकृत्या आहेत वगैरे, मूर्ती वगैरे आहे. हा परत पाठीमागचा वरचा व्ह्यू. मित्र थकून आलेत, बसलेत, आराम करतात. आणि आता आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये चाललेलो आहेत. परत हा रस्ता दाखवला गेला. बाहेरचे पर्यटक आलेले आहेत, लेडीज आहेत, त्यांना रस्ता दाखवतो. पायऱ्या अशा चढायच्या म्हणतो, सांगतो तो. बघा, पायऱ्या चढतो, एक एक पायरी मोजून चढतोय, पायरी चढतोय बघा. हा वरचा रस्ता आहे आणि असं सरळ पायऱ्या आहेत उंच गडावरच्या. कमीत कमी 20 ते 25 पायऱ्या आहेत. हा परत आतमधली गुहा आहे आणि आतमध्ये या मूर्त्या कोरलेल्या आहेत, लेण्या आहेत या प्राचीन काळातील. सम्राट राजाने कोरलेल्या आहेत. अशोक सम्राट राजा का सम्राट किल्वीज तेच माहीत नाही, पण कुणीतरी कोरलेले आहेत. सम्राट राजा असेल किंवा सम्राट किल्वीज असेल. अंधेरा कायम रहेगा, अंधेरा कायम रहेगा. मित्र आतमध्ये गेलेला आहे खोलीमध्ये. छोट्या छोट्या खोल्या आहेत प्राचीन काळातल्या. बघा इथे इकडनं एक व्ह्यू दिसतो छोटासा. ही चोर खिडकी आहे. इकडनं असा गड दिसतो, तुंगगड, म्हणजे शत्रूंना बघण्यासाठी बनवलेली एक खास स्पेशल खिडक्या आहेत इथं छोट्या छोट्या. काय कलाकृती असेल बघा. हा इकडनं आउटलेट, पाणी जाण्यासाठी एक होल आहे. या जुन्या मूर्त्या आहेत, पण त्या पाण्याने वगैरे व हवामानाबरोबर झिजलेल्या आहेत. त्या खांब आहे
नक्षीदार खांब असा कोरलेला आहे.